हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवलं आपण गावरान चिकन, ते पण अगदी घरच्या मसाल्यापासून। त्यासाठी घेतलं होतं मी अर्धा किलो आपलं गावरान चिकन। नंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। नंतर टाकलं आपलं इथं कुकरमध्ये। नंतर अर्धा कांदा बारीक चिरलेला। नंतर 1 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट। नंतर हळद। नंतर चवीनुसार मीठ। नंतर घालायचं आपलं तेल। आणि मी आपल्या बॉईल होण्यासाठी 2 ग्लास पाणी घातलं होतं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर लावून द्यायचा आपला कुकर लावल्यानंतर आपल्या इथं मसाला तयार करूया। मसाल्यामध्ये मी कांदा घेतला होता अर्धा कापलेला, आपलं खोबरं घेतलं होतं आणि धनी आणि काही खडे मसाले। नंतर हरभऱ्याची डाळ। हरभऱ्याच्या डाळीने काय होतं, भाजी घट्ट होती, त्यामुळे मी हरभऱ्याची डाळ पण घेतली होती। नंतर कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। नंतर खोबरं भाजून घ्यायचं। नंतर आपली हरभऱ्याची डाळ पण भाजून घ्यायची। नंतर खडे मसाले। नंतर थोडं तेल टाकून व्यवस्थित अजून भाजून घ्यायचं। भाजल्यानंतर काढून घ्यायचं। आणि काही मी त्याच्यात आपले जे कोथिंबीरचे जे जाड काड्या असतात त्या आपण टाकल्या होत्या। इथे मी लसूण अद्रकची पेस्ट काढली होती अगोदर, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला काढून घेतला। नंतर इथं भाजीसाठी मी गरम पाणी ठेवलं होतं। गरम पाणी झाल्यानंतर इथं मग पातेलं तापायला ठेवलं। नंतर टाकलं आपलं तेल, जेवढं आपण तेल वापरतो भाजीत तेवढं। नंतर एक चम्मच लसूण अद्रकाची पेस्ट, 2 चम्मच लाल तिखट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, कलर चेंज होईपर्यंत। नंतर आपला जो घरी मसाला बनवला होता आपण, तो तयार केला होता अगोदर, तो घालून घेतला। छान तेल सुटेपर्यंत परतायचं। तेल सुटल्यानंतर थोडं त्याच्यात पाणी घालायचं आणि परत मंद आचेवर तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं। छान तेल सुटलं होतं। नंतर आपली इथं भाजी पण शिजून तयार झाली होती। इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या। 3 शिट्ट्यामध्ये आरामशीर शिजून जातं आपली भाजी। नंतर मी थोडं करून आपल्या मसाल्यामध्ये सगळं चिकन सोडलं। नंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं। नंतर टाकली आपली कोथिंबीर आणि थोड्या वेळ मसाल्यातच आपलं चिकन होऊ द्यायचं। नंतर घालायचं आपलं जे चिकनचं जे पाणी उरलं ते परत मी त्यात घातलं आणि छान तरी आली होती। बाकीचे आपण कोणतेही मसाले वापरले नव्हते त्याच्यामध्ये, जो मी घरी तयार केला होता तोच मसाला त्यात वापरला। आणि तुम्ही बघू शकता छान इथं 25 मिनिटं त्याला मंद आचेवर आपल्या भाजीला होऊ द्यायचं। छान घट्ट होती भाजी। नंतर तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी तर तयार झाली। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।